कसे आहात तुम्ही सगळे? छान आहात ना? आनंदी आहात ना? आणि विशेष म्हणजे ताईंनो, तुम्ही स्वतःची काळजी घेताय ना? कारण ते महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही छान असाल ना तर अख्खं घर छान राहतं. हे मात्र अगदी बरोबर आहे. हो की नाही? मी आशिष तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत भायखळा येथील मुंबई टॉवर येथे आणि तिथल्या या सगळ्या सख्या सहभागी झालेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमासाठी. आणि सगळ्यांचं असं म्हणणं की आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला खेळायचं आहे. तर सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय. तर हुकमाची राणी का व्हायचं माहिती आहे का? कारण त्यांना मायक्रोवेव्ह हवाय. आता बघूया कोणताही होते हुकमाची राणी जी विराजमान होते या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते हा माहेरचा आहेर म्हणजे मायक्रोवेव्ह किंवा इंडक्शन. बरं, सगळ्यात आधी आमचा हा माहेरचा आहेर कसा वाटते तुम्हाला? छान वाटतंय की ना? मग तुम्ही कधी येणार? तुम्ही कधी सहभागी होणार? या लवकर. तेव्हा सुरू करूया आपला हा पहिला धमाकेदार खेळ. आणि त्या खेळासाठी 10 ताई कोण कोण आहेत त्यांनी पट्टा पट्टा इथं यायचं. या टप्पा टाकल्यानंतर ताई वाजवली. हा 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 हा. ये बात है, ताली दे दे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सगळ्या ताईंसाठी आणि त्यांच्या ह्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जो उत्साह आहे आणि जे हसणं आहे त्यासाठी. बरं, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण तुम्ही आलेला आहात आपल्या या पहिल्या खेळामध्ये. आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि आता आपला हा जो पहिला खेळ आहे त्या पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया. ज्या आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे एक टप्पा दे धक्का. आता एक टप्पा दे धक्का हा खेळ असा असणार आहे की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे, त्याचा मी टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची आणि एक ऍक्शन असणार आहे. ती ऍक्शन कशी असणार ती मी दाखवतो. एक टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची आहे. ताई माईक धर, मी दाखवतो तसं करायचं. हा टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवली. हा 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 हा. हा हा एकदा पुन्हा एकदा. हा रेडी, आवाज आला पाहिजे. हा 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 हा. ताई रेडी. हा 1 2 3 पुढे यायचे, पुढे यायचे. रेडी. हा ताई वाजव. हा 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 हा. आणि आता बघूया. हा रेडी 1 2 3. हा ये बात आहे, ताली दे दे. अजून एकदा. वन मोर. हा एक मिनिट तुला परत. हा ओके. हा ताई रेडी 1 2 3. हा ताई होऊन जाऊ दे. हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. ओके. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. बरं, खेळ असा आहे, तुम्हाला सगळ्यांना कळलेला माहिती आहे. चेंडूचा टप्पा टाकणार. टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजून मी जी ऍक्शन सांगितलं ती करायची आहे. जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तर आहेत तुम्ही. हा आता तुम्ही म्हणाल चेंडू कुठे आहे, तर तो येणार. हा ये रे. बघितलं किती प्रेम आहे माझ्यावर. बोलवलं की लगेच येतो. हा चला सुरू करूया. आणि त्यासाठी दाही ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रेडी. ताई तू बाद झालेली आहे. ताई तू पण बाद झालेली आहे.
2 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई. 2 ताई बाद होणार आहेत आता. शाबाश. आता जवळजवळ कराटे खेळायला लागली आहेस तू. हा 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 मस्तच हा. सॉरी वहिनी, तुम्ही बाद झालेले आहेत. तुम्ही बसू शकता. 1 2 3 4 आता 1 ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती 1 ताई. रेडी. हा व्हेरी गुड. ओके. ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या 4 ताई बाद झाल्या आहेत त्यांना मी नाराज करणार नाही आहे, असंच रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. तर सन मराठीकडून त्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. या बरं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा साई ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? खूप छान वाटते. पुढच्या खेळात आलेली आहेस हो. आणि ह्याच्यानंतर शेवटचा खेळ असणार आहे आणि त्याच्यात ठरणार आहे हुकमाची राणी कोण असणार आहे ते. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. बरं, या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. खेळाचं नाव काय? टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. सगळा सूरच बदललेला आहे. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर 15-15 टिकले आहेत प्रत्येकी समोर. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या टिकल्या तुमच्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या आहेत आणि एकावर एक टिकली चिटकवायची नाही. आम्हाला दिसल्या पाहिजेत, मोजता आल्या पाहिजेत आणि एका वेळी एकच टिकली चिटकवायची. ती चिटकवून झाल्यानंतर तुमच्या समोर एक पाण्याची बाटली आहे. पाण्याची बाटली म्हणजे प्लास्टिकची बाटली आहे आणि 5-5 स्ट्रॉ आहे. ओके, काय करायचंय? टिकल्या चिटकवून झाल्यानंतर एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचंय आणि त्या बाटलीत टाकायचंय. हा, बाटलीत टाकायचे 5च्या 5. ओके, जी ताई ह्या दोन्ही गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये करेल ती ताई विजेती. ओके, करून झाल्यानंतर हात वरती करायचंय. म्हणजे टिकल्या चेहऱ्यावरती चिटकवून झाल्यानंतर हे 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीत टाकल्यानंतर हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली. एक टिकली काय म्हणते? एका वेळी एकच टाकायचं. हा कसा टाकशील बघू. असा. शाबाश, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. हा जो स्ट्रॉ आहे हा अशा पद्धतीने टाकायचा नाहीये. हा, काही लक्ष पडले. हा अशा पद्धतीने टाकायचा नाहीये. तो कसा टाकायचा तो मी दाखवतो. बघितलं? एक हात मागे, मी हा स्ट्रॉ उचलला आणि हा असा टाकायचा नाहीये तर असा टाकायचा आहे. हा असा टाकायचा आहे. बरं, आपापली जागा घ्या. या बरं. 1 2 3. व्हेरी गुड. शाबाश, मस्त. समोर बघ, समोर बघ. हा, समोर बघ. हा, रेडी. शाबाश शाबाश. हात वरती करायचे झाल्यानंतर. मस्त ताई. होणार होणार होणार. हा, इथे नाहीये. नाही नाही तिथेच सवय लागेल. ओके, हा मस्त. हात वरती, हात वरती. ये बात आहे. हा, होणार होणार होणार. हा हा, व्हेरी गुड. हा हा, हात वरती करायचं आहे पटकन. हा, शाबाश. नाही. ओके, आता या खेळामध्ये ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यातली आधी सगळ्यात 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे जी गेलेली आपल्या पुढच्या खेळामध्ये. ती ताई आहे दीपाली ताई. एकदा जोरदार टाळ्या. हात वरती करायचे. श्रुती ताई. एकदा जोरदार टाळ्या. हात वरती करायचे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे विधी ताई. एकदा जोरदार टाळ्या. 3 ताई आपल्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. सोहळा सख्यांचा, सोहळा
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा मंडळी आतापर्यंत खरंच खूप धमाल आणि मजा आलेली आहे. सगळ्यात ताई खूप छान खेळत आहेत आणि शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे दाही ताईंना आपण ते पत्र लिहिण्याची विनंती करत असतो. त्या 10 ताईंपैकी 2 पत्रांचं आपण इथे वाचन करणार आहे. त्यातलं पहिलं पत्र आहे वर्षाताईंचं आणि त्यानंतरचं श्रुतीताईंचं. तर सगळ्यात आधी आपण वर्षाताईंपासून सुरुवात करूया. ताई तुझं नाव सांग बरं. वर्षा रवींद्र देऊलकर. वर्षाताई कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या आजीसाठी पत्र दिलं. आजीसाठी. आजीलाच का लिहावंसं वाटलं पत्र? कसं आहे, आजीची सर्वात पहिले मी तर खूप लाडकी होते, खूप माझी लाड करायची ती. आणि तिची खूप इच्छा होती की मला गव्हर्नमेंट जॉब असावा लागावा. आणि ती गेली आणि महिन्याभरात मला कॉल आला गव्हर्नमेंटचा आणि मला गव्हर्नमेंट जॉब लागला. तर ते तिला सांगायचं राहून गेलं. अच्छा तर पत्र वाहिनीच्या निमित्ताने मी सांगायची. हो. प्रिय आजी, तू असताना शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लगेच दुसऱ्या दिवशी गावी जायची तिकीट असायची. आम्हा नातवंडांना आजी वर्षातून एकदाच भेटायची. सगळ्या नातवंडात मी अभ्यासू असल्यामुळे मी तुझी लाडकी होते. मला जेवताना हापूस आंबे आणि बाकीच्यांना पायरी रायवळ असे आंबे तू द्यायचीस, कारण तुला माहीत होते मला हापूस आंबेच आवडतात. पुढे मी ग्रॅज्युएट झाल्यावर तुला पाठवलेले पेढे तू गावात आनंदाने वाटलेस आणि सगळ्यांना सांगितलंस. माझी नात फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. आजी, काही दिवस मी प्रायव्हेट जॉब करत होते, तेव्हा तुला कायम वाटायचे की मला गव्हर्नमेंट जॉब हवा. 2007 साली मे महिन्यात तुला कॅन्सर डिटेक्ट झाला. तुला उपचारासाठी मुंबईत आणले. तू अगदी 8 दिवसात आम्हाला सोडून गेलीस. तू गेलीस आणि 15 दिवसात मला गव्हर्नमेंट जॉबसाठी कॉल आला आणि तो जॉब मला लागला. आजी, आज मी जे काही आहे ते तुझ्याच आशीर्वादामुळे आहे. तुला हे सगळे सांगायचे राहून गेले होते. आज सन मराठीच्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुझे आभार व्यक्त करते. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना करते. तुझीच वर्षा. किती मिस करते सांची. खूप. आजी असणं आयुष्यात किती महत्त्वाचं असतं ते मला माहीत आहे. कारण मी स्वतः ते माझा आजी माझा आजो हे सगळं अनुभवलं, त्याच्यामुळे ते समजू शकतो. ताई, आज या मनातलं भावना आजीपर्यंत पोहोचून कसं वाटलं? ताई, पण मला खात्री आहे की ह्या तुझ्या ज्या भावना तू व्यक्त झाली आहेस आजीसाठी, त्यात आजीपर्यंत नक्कीच पोचतील आणि ती जिथे कुठे असेल ना तिथे ती खुश असेल, आनंदी असेल. आज तुझा हा संसार बघून, तुझ्याकडे बघून आणि तिचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. ओके, एक छानसा स्माईल दे बघू. थँक्यू. आपण ह्या ताईंशी बोलूया. हो. ताई, तुझं नाव सांग बरं. श्रुती प्रदीप पाटील. श्रुती ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या बाबांसाठी लिहिले. बाबांनाच का लिहावंसं वाटलं? की मी खूप लहान होती तेव्हा मला सोडून वाचलं पत्र? प्रिय बाबा, तुम्हाला हे पत्र लिहिताना अगदी मन भरून येत आहे. मी शाळेत असताना तुम्ही मला सोडून गेलात. तुम्हाला जाऊन 18 वर्ष झाले. असा एकही दिवस जात नाही की मी तुमची आठवण काढत नाही. तुम्ही स्वप्नात येतात तेव्हा मी खूप खुश होते. तरी मला असे वाटते की तुम्ही आमच्या सोबत आहात. मी स्वप्नात तुमच्याशी बोलते, हसते आणि सकाळी उठून पाहते तर ते स्वप्नच असतं. मग मी खूप दुःखी होते. तुमच्या अनुपस्थितीची जाणीव खूप होते. आयुष्यात खूप काही शिकवलं, जबाबदाऱ्या लवकर समजल्या, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ही ताकद मिळाली. पण मनाच्या जागेत तुमची जागा आजही आहे. जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा सर्वात आधी आठवण तुमची येते. माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त बाबांची कमी आहे. देवाकडे अशी प्रार्थना करेन की मी जितके वेळा जन्म घेईन तितके वेळा तुम्ही
बाबा म्हणून माझ्या आयुष्यात आण. हीच मी देवाकडे प्रार्थना करीन. खूप आठवण येते. माझ्याकडे सगळं काही, माझे मिस्टर चांगले आहेत, मला छोटी मुलगी आहे, सगळं आहे. फक्त माझे बाबांची कमी आहे माझ्या आयुष्यात, बाकी काय नाही. मी 15 वर्षाची होती तेव्हा गेले ते. माझा भाऊ चांगला आहे, बहीण, माझा सगळा परिवार खूप चांगला आहे. फक्त मला माझ्या आयुष्यात माझ्या बाबांचीच कमी आहे. मी माझ्या मिस्टरांना सुद्धा त्यांची सारखं नाव घेऊन आमचं चालूच असतं घरात पण विषय. ताई, नक्कीच तुझ्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचल्या असतील आणि त्या पोचतील सुद्धा. आणि मला खरंच खात्री आहे की ते जिथे कुठे असतील ते खुश असतील, आनंदी असतील. ओके, आपण आता जाऊया शेवटच्या खेळाकडे. मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि खूप खूप अभिनंदन. पुन्हा ताई, कसं वाटतंय शेवटच्या खेळात आलेली आहे? छान वाटतंय. खूप छान वाटतंय की नाही? थोडी धगधग पण होते. हा, तिथं व्हायलाच पाहिजे ना, नाही तर मग मजा नाही. हा, कसं वाटतंय ताई? हाती धडधडतो पण खरं छान मस्त वाटतं. पण काय बघा, आणि त्याच्यानंतर जिंकल्यानंतर तोच एक वेगळा आनंद असतो की नाही? बरं, तुला काय आवडेल, मायक्रोवेव्ह घ्यायला आवडेल की इंडक्शन? इंडक्शन. इंडक्शन आहे ना, जी उपविजेती होते ना तिला मिळतो. मग आता काय होशील? ओवन. हा, ओवन. ओव्हन पाहिजे म्हणजे मायक्रोवेव्ह पाहिजे. मायक्रोवेव्ह. म्हणजे अरे, हुकमाची राणी व्हावं लागणार. हो हो, नक्की होणार, प्रयत्न करणार. प्रयत्न करणार. व्हेरी गुड. चला, तो सुरू करूया. आता ह्या खेळाचं नाव आहे सुई उई मा सुई. खेळाचं नाव काय? मी केलं तसं. 1 2 3. सुई करेक्ट आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, सुई उई मा सुई. उई मासुई ते जवळजवळ उई मासोळी वाटते, मासोळी. हा, ओके. हा, सुई उई मा सुई. सुई उई मा सुई. ओके, रेडी. आणि आता हा खेळ असा आहे, तुम्ही बघताय की तुमच्यासमोर 2 फुगे आहेत. त्याच्यानंतर एका भांड्यात 10 मार्बल्स आहेत आणि एका डिशमध्ये सुई आणि धागा आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या सुईमध्ये धागा ओवायचे. धागा ओवून झाल्यानंतर सुई असं बोलायचंय. ते ठेवायचे तिथे. हे जे 2 फुगे आहेत ते फुगवायचे. एका वेळी एक फुगा, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. फुगवून झाल्यानंतर तो फोडायचा आहे स्वतःच्या अंगावरती. तो एक फुगा फुटला तर दुसरा फुगा फुगवायला घ्यायचा आहे, तोही तसाच फोडायचा आहे. त्याच्यानंतर हे जे मार्बल्स आहेत, आपण चमचागोटी खेळतो माहिती ना, तसंच त्या चमच्याने एक एक मार्बल उचलायचे आणि त्या समोरच्या भांड्यात नेऊन टाकायचे. या बरं इथे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा, पहिल्यांदा सुई, मग फुगे, मग मार्बल्स. ओके, हा, रेडी ताई, तिघी ताई? ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3. सुई धागा होऊन झाल्यानंतर सुई असं बोलायचं. हा, व्हेरी गुड, मस्त. आणि मोठ्याने मोठ्याने. अरे बापरे. हा, व्यवस्थित गाठ मारायचे. फुटला तर तो फुगा बाद. या बात आहे. दुसरा फुगा. हा हा, शाबास. म्हणून मोठा. हा, म्हणून मोठा फुगवायचा. हळूहळू तुझ्यात पण हवा ठेव जरा. हा, ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. प्रति भाऊजी बघते ना. व्हेरी गुड, शाबास. क्या बात आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. हा हा, टेबलाला हात लावायचा नाही. सावकाश सावकाश सावकाश. आणि गोटी बरोबर भांड्यातच पडली पाहिजे. त्या हा, काय चाललंय बघा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आणि एका काय अशीच ना. तुम्ही कुठलंय असं उचलायचंय ते गोटे. हा, मग असे नाही. अगं काय ते पण काय कर. ए आधी तसं नाही. हा, बरोबर बरोबर. हा, नाही 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 नाही. सावकाश, भांड्यातच पडलं पाहिजे. हा, सावकाश.
आधा है चंद्रमा रात. शाबाश, व्हेरी गुड. आपल्याला हात मागे ताई. हा धर बाई धर. हा साव काय हात मागे. हा हा खूप छान. हा तिथं. हा झालं माझं. आम्ही इथंच थांबा. बरं, आता आपण निर्णय इथेच सांगूया. तुम्हाला कासव आणि सशाची गोष्ट माहिती आहे. सशाला वाटतं की आपण वेगवान आहोत, आपल्या मागे कोणीच नाही. पण कासव कधी शर्यत जिंकून गेलं ना ते कळलंच नाही. आणि ह्या खेळामध्ये, या शेवटच्या खेळामध्ये कोण कासव आणि कोण ससा आहे सांगा बघू. ताई तू खरंच खूप छान खेळत होतीस, खरंच खूप छान. आणि आता असं वाटलेलं की आता तूच हुकुमाची राणी होणार आहेस. पण शेवटच्या वेळेला, शेवटच्या क्षणी ही ताई जी काय आली धावत आणि तिने जे सगळेच्या सगळे मार्बल्स या भांड्यात टाकले आणि खरं तर हुकुमाची राणी ती झाली, विजेती ती झाली. आणि श्रुतीताई तू ठरलेली आहेस उपविजेती. ताई खूप खूप अभिनंदन. माहेरचं आहे रिडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे विधीताई. यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला सर मराठीकडून मिळतोय माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. तसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. वाटलं होतं हुकुमाची राणी होशील? नाही, मी गेम बघायला आली होती पण जिंकूनच चालले. पण जिंकूनच चाललेले. बरं तू आता हुकुमाची राणी झालीस, असं काय इथे हुकूम सोडा असं वाटतंय जो सगळ्या सख्यांनी पाळला पाहिजे? माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. मी इथे नवीनच आहे, कोण ओळखीच्या तर नाही आहेत, पण तरी पण मी सर्वांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. वा खूप छान ताई. आणि खूप छान बोललेस की माणसांनी माणसांशी माणसासारखं वागलं पाहिजे. व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की हा जो हुकूम आहे तो आज सगळ्या जणी पाळणार आहेत. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. धन्यवाद. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर हो, काढणार आहे. सोहळा सख्यांचा विधीताई तुझं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, ह्या ताईंनी जो हुकूम सोडलेला आहे ना तो फक्त एका घरापुरता मर्यादित नाही आहे, तर सगळ्या सख्यांसाठी हा हुकूम आहे की माणसाने माणसांशी माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यातून एक छान नाती तयार होतात, निर्माण होतात. आणि घरातल्या स्त्रीला समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.